नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 प्रिन्स कट ब्लाउजची पेपर कटिंग बघणार आहोत। तर एका ताईची खूप दिवसापासून त्यांनी रिक्वेस्ट केली, कमेंट्स सुद्धा केलेले आहेत, खूप वेळा कमेंट्स केले आहेत। तर फायनली मी आज त्यांच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली, परंतु त्यांनी फक्त मला ॲक्च्युअली माझ्याकडचे जे मेजरमेंट आहेत ना तेच वापरून मी इथे 36 साईजचं मेजरमेंट वापरणार आहे। परंतु माझ्या 36 मापामध्ये माझ्या बॅक साईडचा गळा किती आहे त्याच्यानुसार मी इथे कटिंग दाखवलेली आहे। तर तुमच्या गळ्यानुसार तुम्हाला शोल्डर घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर हीच पद्धत वापरायची आहे, फक्त तुमचे मेजरमेंट इथे वापरायचे आहेत। ओके, त्याच्यामध्ये ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे त्याच तुम्ही फॉलो करून तुम्हाला इथे संपूर्ण कटिंग करायचं आहे। आणि जसं की अगदी सोपी पद्धत आहे, जसं की आपण प्रिन्सेस कट मध्ये कसं आहे 1.5 इंच वाढवून त्याच्यानंतर आपण पुढे जे कटिंग करतो सर्व ब्लाउजचे मेजरमेंट टाकतो त्याच पद्धतीने इथे 1.25 इंच घेतो आणि त्याच्यानंतर आपण मेजरमेंट म्हणजे टाकणार आहोत। तर तुम्हाला ते व्हिडिओमध्ये सर्व डिटेलमध्ये सांगितलं जाईल, तर त्यानुसार तुम्हाला कटिंग करायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला समजलं जाईल। आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता। तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथे आपण 3 प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग बघणार आहोत। तर एका ताईची खूप दिवसापासून कमेंट्स होती, तर इथे त्यांना 36 साईजचं म्हणजे 3 प्रिन्सेस मध्ये पेपर कटिंग म्हणजे पाहिजे। तर ॲक्च्युली इथे मी माझ्या मापानुसार मेजरमेंट टाकणार आहे, तर तुमचे जे मेजरमेंट असतील ते तुम्ही टाकून घ्या। तर पद्धत फक्त आपल्याला हीच वापरायची। थोडीशी मी आधी 3 प्रिन्सेस मध्ये जे दाखवलं होतं ना मेजरमेंट, तर त्याच्यापेक्षा थोडंसं आपल्याला वेगळ्या पद्धतीने थोडीशी इथे कटिंग करायची आहे। म्हणजे ही सुद्धा सोपी पद्धत आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे 15 म्हणजे पूर्ण उंची आपली 14 आहे, तर त्याच्यामध्ये 15 इंचावरती इथे आपण मार्किंग करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने 15 इंचावरती इकडे पण मार्किंग करायचं आहे। मार्किंग केल्यानंतर इथे आपल्याला 5 इंचावरती शोल्डरचं मार्किंग करायचं आहे, कारण बॅक साईडचा गळा आपला 10.5 इंचाचा आहे। त्याच्या हिशोबाने आपल्याला इथे बरोबर 5 इंचाचा शोल्डर परफेक्ट बसणार आहे। नंतर आपण इथे 5.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहोत बॅक साईडचं कटिंग करण्यासाठी मुंड्याचं। ओके, फ्रंटला पण तितकंच घेणार आहोत आपण। तर फ्रंटचा मुंडा आपण हा प्रिन्सेस मध्ये आहे, त्याच्यामुळे तो कसा क्रिएट करायचा तो आपल्याला नंतर ट्रिक्स वापरून करणार आहोत। अर्धा इंच इथे क्रॉस घेतला, त्याच्यानंतर ही लाईन अशा पद्धतीने इथे ड्रॉ केली। त्याच्यानंतर इथून आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे। छातीचं मेजरमेंट इथे आपल्याला चौथा भाग घ्यायचा 9 इंच। तर थोडासा गळा डीप आहे म्हणून मी इथे 9.25 इंचावरतीच मार्किंग करणार आहे। तुम्ही इथे बघू शकता, किंवा तुम्ही इथे मी तुम्हाला ट्रिक्स सांगते, 9 इंचावरती मार्किंग करून घ्या चौथ्या भागावरती, नंतर 1.5 इंच मार्जिन ऍड केले। ओके, छाती इथे कमरेचं मेजरमेंट घ्यायचं 7 इंच, त्याच्यानंतर 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आणि 1 इंच आपलं अशा पद्धतीने टक्स। ओके, आधी टक्स घ्या, नंतर 1.5 इंच मार्जिन घ्या, सेम येतं, काहीच फरक नाही। तर इथे आपण अशा पद्धतीने लाईन ड्रॉ केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, या पद्धतीने इकडे पण आपण मार्किंग करून घेऊया। ओके, हे मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, 1.25 इंचावरती इथे मार्किंग केलं। तर आता आपण हा अशा पद्धतीने हा मुंड्याचा शेप देऊन घेणार आहोत। दिल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं, हलकसा आपल्याला इथे मी तुम्हाला बोलली की बॅक साईडचा डीप गळा असेल तर तुम्हाला आतमध्ये थोडंसं 2 लाईनचं किंवा 3 लाईनचं तुम्ही अशा पद्धतीने हे मार्किंग करून डीप गळ्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने बॅक साईडचा पार्ट हा कमी कट करू शकता। त्याच्याने आर्महोल मध्ये इथे फुगा येत नाही। मग तुम्ही म्हणणार की आपलं अशा पद्धतीने केल्यानंतर आपला आर्महोल राऊंड हा कमी होणार, तर कमी होणार त्याच्यासाठी आपल्याला हा मुंडा राऊंड इथूनच फक्त थोडासा वाढवून घ्यायचा आहे। बघा, या पद्धतीने वाढवून घ्यायचं आहे। तर कसं आपण इथे वाढवून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर इथे आता आपल्याला टकची मार्किंग करून घेऊया, नंतर आपण गळा रुंदी टाकून घेऊया। ओके, इथे आपल्याला अर्धा इंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने, म्हणजे 1 इंचाचा टोटल आपला हा टक्स असणार आहे। इकडे आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे। सो ह्या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आता आपल्याला गळा रुंदी इथे घ्यायची। गळा रुंदी मी इथे 2 इंच ठेवणार आहे। आता तुम्ही म्हणणार ताई प्रत्येक वेळेस 2 इंचच घ्यायची की, तर नाही, प्रत्येकाच्या गळ्याच्या उंचीनुसार आपल्याला इथे ठेवायची। 10.5 इंचाचा गळा आहे म्हणजे 11 इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे। ऍक्च्युली इथे मी केच पेन नंतर हा शेप देण्यासाठी तोच वापरला, तर आपण रेग्युलर वापरूया ब्लॅक।
अशा पद्धतीने मार्किंग 3 इंचावरती केली आणि गळा रुंदी इथे आपल्याला टाकून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला हा गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। दिल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, हलकसं 3 लाईनचं किंवा अर्धा इंचाचं तुम्हाला इथे शोल्डर उतार द्यायचं आहे। तर शोल्डर उतार द्यायला विसरायचं नाही आपल्याला। तर इथे हलकसं पॉइंट तयार होतं, तर तो पॉइंट आपल्याला येऊ द्यायचा नाहीये। तो अशा पद्धतीने स्ट्रेट मी कट करून घेणार आहे। ओके, अशा पद्धतीने हे आपलं बॅक साईडचं इथे कटिंग झालेलं आहे, म्हणजे आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे। तर हे आपण कट करून घेऊया। आधी सरळ कट करून घेऊया, कारण बॅक साईड फ्रंट बाजूचं आपल्याला कटिंग करण्यासाठी त्याच्यानंतर आपण इथला अर्धा इंचाचा क्रॉस एक कट करून घेणार आहोत। हे बघा, ह्या पद्धतीने त्याच्यानंतर इथे आपल्याला गळ्याचं पण कट करून घ्यायचं आहे। हे बघा, शोल्डर उतार मी इथे कट करून घेतलेला आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपण फ्रंट बाजूचं कटिंग करण्यासाठी हे बघा अशा पद्धतीने, तर थोडीशी तुम्हाला मी वेगळी पद्धत सांगणार आहे। तर याच्या आधी आपण बघितली होती, परंतु आपण कसं आहे थोडीशी वेगळी बघितली होती। तर आता मी तुम्हाला इथे थोडीशी हलकीशी म्हणजे डिफरन्स म्हणजे आहे थोडीशी, तर ती मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे 1 इंचावरती मार्किंग करून घेऊया। हे बघा, ह्या पद्धतीने 1 इंचावरती मार्किंग केल्यानंतर खाली पण 1 इंचावरती इकडे सरळ एक मार्किंग करून घ्यायचंय। मार्किंग केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथून हे बॅक साईडचा पार्ट येतो जसाच्या तसा ठेवायचा इथे, तो ड्रॉ करून घ्यायचा आहे। हे बघा, जसाच्या तसं मी इथे ड्रॉ करून घेत आहे। मुंड्याचा शेप सुद्धा आपल्याला जसाच्या तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे। ओके, आणि ही आपली गळा रुंदी आहे, ती पण आपण इथे शोल्डर उतारचं पण देऊन द्यायचं आहे। त्याच्यानंतर हलकसं आपल्याला इथे काय करायचं, अर्धा इंच ह्या पद्धतीने आतमध्ये येऊन हा शेप आपल्याला मुंड्याचा देऊन घ्यायचा आहे। तर असं देताना आपल्याला काय करायचंय, आता फ्रंट बाजूचं तुम्हाला असं कन्फ्युजन होत असेल तर 5.5 इंचावरती पटकन मार्किंग करून घ्यायचंय आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। 5 इंच नंतर आपल्याला अर्धा इंच घ्यायचंय। हे बघा, ह्या पद्धतीने त्याच्यानंतर आपण हा आतील शेप इथून अशा पद्धतीने दिलाय, परंतु तो प्रॉपर आपला शेप नसणार आहे। इथून ही लाईन आपल्याला अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, 1.5 इंचावरती वरच्या बाजूला मार्किंग करायचंय। 1.5 इंचावरती मी मार्किंग केलं, सरळ लाईन इथे ड्रॉ करून घेतली। त्याच्यानंतर फ्रंट बाजूचा गळ्याचा शेप आपण इथे रुंदी ऑलरेडी आहे आपली। त्याच्यानंतर इथून काय करायचंय, आपल्याला गळ्याची उंची 6.5 इंचावरती घेणार आहे मी, आणि इथून आपल्याला 2.5 इंच किंवा तुम्ही 2.25 इंच वगैरे गळा रुंदी तुम्हाला कसा पाहिजे, प्रॉपर गोल शेप थोडासा पसरट पाहिजे असेल तर तुम्ही 2.25-3 इंचावरती घेऊ शकता, अगदी प्रॉपर शेप येतो। त्याच्यानंतर इथे मी अशा पद्धतीने राऊंड शेप देऊन घेणार आहे। दिल्यानंतर आता इथे आपल्याला छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे। तर आपला छातीचा 10वा भाग हा म्हणजे 3.5 इंचाने एक लाईन येणार आहे, 3.6 अशा पद्धतीने मार्किंग केलं मी। हे बघा, या पद्धतीने सरळ आपल्याला इथे लाईन ड्रॉ करायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, दोन्ही बाजूला तुम्ही 1.5 इंच पण घेऊ शकता आणि 1.25 इंच पण इथे टक्स रुंदी इथे घेऊ शकता। ओके, मी 1.25 इंच घेतलेली आहे। त्याच्यानंतर इथे छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच, 9 इंच, त्याच्यात अधिक 1 इंच ऍड केलं, तर अशा पद्धतीने आपलं हे मार्किंग झालेलं आहे। त्याच्यानंतर इथून आपल्याला काय करायचंय, ही लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करायची। ही जिथे जाणार तिथे आपल्याला ही सरळ अशी ड्रॉ करून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, सर्वात मेन म्हणजे इथे आपल्याला
हलकसं तुम्ही 1.5 किंवा 1.25 इंच वरती येऊ शकता। त्याच्यानंतर इथे प्रॉपर आपल्याला हा शेप देण्यासाठी इथे अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। नंतर आपल्याला इथे मुंड्याचा शेप देण्यासाठी अर्धा इंच इथे आणि खालच्या बाजूला अर्धा इंच मार्किंग केली आणि इथून ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला। हे बघा या पद्धतीने ड्रॉ केल्यानंतर आता इथे आपण प्रॉपर हा शेप प्रिन्सेसचा देऊन घेणार आहोत। तर शेप देताना आपल्याला काय करायचं, सर्वात पहिल्यांदा इथला शेप आपण देऊन घेणार आहोत। हलकीशी 2 लाईननी खाली येत आहे। ओके, त्याच्यानंतर इथून आपल्याला काय करायचं आहे, हे बघा या पद्धतीने हा शेप इथे प्रिन्सेसचा अशा पद्धतीने आपल्याला देऊन घ्यायचा आहे। ओके, प्रॉपर छान असा शेप येतो। त्याच्यानंतर या लाईन वरती इथे आपला हे पॉइंट म्हणजे लाईन आपली याच्यामधून ही गेलेली आहे। तर इथे किती अंतर येतोय, तर 3.25 इंच। तर इथे पण 3.25 इंचच यायला पाहिजे, अशा पद्धतीने मार्किंग केलं। त्याच्यानंतर हे अर्धा इंच आपण खाली ड्रॉ करून घ्यायचंय 5.5 इंचच्या लाईन पासून आणि सरळ एक लाईन ड्रॉ करून घ्यायची इथे। नंतर इथे पण एक सरळ अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करायची। आता मी इथे दुसरा स्केच पेन वापरते। अशा पद्धतीने हा शेप आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने जवळजवळ आपला हा इतका एक्स्ट्रा भाग येत होता तो कट होणार आहे आपला। ओके, त्याच्यानंतर आपला हा अशा पद्धतीने हा शेप आपला इथून हा एक्स्ट्रा येतो तर तो आपला इथे मायनस होणार आहे। ओके, मायनस होणार आहे, त्याच्यामुळे हा जो आपला भाग आहे तो इथे किती येतोय, तर जवळजवळ आपला हा जो अंतर आहे तो 1.25 इंच आहे। तर इथे पण आपल्याला एक्स्ट्रा 1.25 इंच वाढवूनच घ्यायचं असतं, नाहीतर मग आपली शिलाई मार्जिन ही कमी पडणार आहे। हे बघा मी 1.25 इंच वाढवून घेतलेले आहे। त्याच्यानंतर इथे काय करायचं, आपल्याला 1 इंच वरच्या बाजूला मार्किंग करायचंय। आणि इथून आपल्याला तुम्हाला शिलाई मार्जिन फ्रंट बाजूला पाहिजे असेल तर वाढवून घ्यायची आहे। ह्या पद्धतीने हे इथे मार्किंग करायचे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे आपलं कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे। तर कमरेचं मेजरमेंट कशा पद्धतीने तुम्ही घेणार आहे, इथे 3.5 इंच आणि एक लाईन येत आहे। ओके, तेच आपल्याला इथे अशा पद्धतीने 3.5 इंच आणि एक लाईन वरती ठेवून 7 इंचावरती इथे मार्किंग करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला इथे 1.5 इंच मार्जिन ऍड करायची। ओके, या पद्धतीने तुम्हाला मार्किंग करून घ्यायचंय। तर आपलं कमरेचं मेजरमेंट हे अगदी परफेक्ट येतं की नाही ते मोजून घ्यायचं, म्हणजे मोजूनच घेतलेलं आहे आपलं। अशा पद्धतीने 7 इंच, त्याच्यानंतर इथे आपला हा 1.25 इंच, नंतर 1.5 इंच आपली इथे मार्जिन येणार आहे। आणि बाकीचं आपलं हे जे मार्किंग असतं ना ते इथे आपलं ऍड होऊन जातं। हे बघा इथे अशा पद्धतीने 1 इंच, 1.25 इंच, थोडस 2 लाईन इकडे वाढवून घ्यायचंय। तर अगदी परफेक्ट आपला हा शेप इथे म्हणजे एक्स्ट्रा येऊन जातो। ओके, त्याच्यानंतर ही लाईन थोडीशी हलकीशी सरळ करून घ्यायची आपल्याला या पद्धतीने। त्याच्यानंतर हे अंतर आपल्याला मोजून बघायचे 3.5 आणि एक लाईन येते, तर इकडे पण तितकंच आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचंय अशा पद्धतीने। हे बघा इथे मार्किंग आलं। त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, अर्धा इंच वरच्या बाजूला यायचं, कारण बॅक साईडला आपण अर्धा इंच क्रॉस देणार आहोत, कट करणार आहोत, तर ते करायचंय आपल्याला। त्याच्यानंतर ही लाईन आपल्याला या पद्धतीने इथून ड्रॉ करायची आहे 1.5 इंचावरती। ओके, तुम्ही ह्या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, तुम्हाला हवं असेल इथे कमी वाटत असेल तर तुम्हाला काय करायचंय, जसं आपण प्रिन्सेस मध्ये शेप बघतो ना त्याच पद्धतीने तुम्हाला इथे चेक करून घ्यायचंय। थोडंसं हे कार्डशीट पेपर आहे, फोल्ड व्हायला थोडंसं कठीण जातं, तर अशा पद्धतीने 9 इंच त्याच्या पुढे आपल्याला ही 1.5 इंच मार्जिन ऍड करून घ्यायची। तर अगदी परफेक्ट आपलं आलेलं आहे इथे मेजरमेंट। त्याच्यानंतर आपल्याला हे जे आपण 1.5 इंच घेतलं होतं ना ते नंतर आपण वाढवून घेणार आहोत। हे इथून आपल्याला आधी सर्वात पहिल्यांदा आपल्याला कट करायचंय। ओके, तर इथे आपल्याला वाढवूनच घ्यायचंय नंतर। हे पण आपल्याला नंतर एक्स्ट्राच्या पेपरवरती वाढवायचे आहे, तर त्याच्यासाठी आपण ते
सर्वात पहिल्यांदा फ्रंट बाजूचा पार्ट आहे ना तो सर्वात पहिल्यांदा कट करून घेऊया सगळीकडनं। तर हे बघा अशा पद्धतीने काय करायचंय तुम्हाला, हा जो पार्ट आहे तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे। हे बघा इथून अशा पद्धतीने कट करायचंय आपल्याला। आता इथे आपला हा प्रॉपर मुंड्याचा शेप येणार आहे, त्याच्यामुळे फ्रंट बाजूच्या मुंड्याचा जास्त तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाहीये। हे बघा तुम्ही बघू शकता शेप पण अतिशय सुंदर आलेला आहे। त्याच्यानंतर हा टक्स आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आणि आपला हा फ्रंट बाजूचा मुंड्याचा शेप कट करायचा आहे, शोल्डर उतार द्यायचा आहे आणि पुढचा गळ्याचा पण शेप आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। हे बघा या पद्धतीने आता इथे आपलं हे प्रॉपर कटिंग झालेलं आहे हे ओके। त्याच्यानंतर आपलं हे बघा हा जो अर्धा इंच आपण मायनस केला होता फ्रंट बाजूला तो हाच होता, तर हा बॅक साईडचा पण कट करून घेतलेला आहे आपण। त्याच्यानंतर आता इथे आपल्याला ही योकपट्टी वाढवून घ्यायची। तर योकपट्टी वाढवताना आपल्याला इथे काय करायचं आहे, सर्वात पहिल्यांदा आता इथे आपण 1.5 इंचावरती मार्किंग केलं होतं ना, तर आपल्याला काय करायचं फ्रंट बाजूला कोणती पण साईज असू द्या तुम्ही इथे 3 इंचावरती मार्किंग करू शकता। हे बघा ह्या पद्धतीने। आणि बॅक साईडला पण तुम्हाला इथे बॅक साईडला तुम्हाला 2.5 इंचावरती इथे मार्किंग करायचे। हे बघा अशा पद्धतीने 2.5 इंचावरती इथे पण एक 2.5 इंचावरती तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं आहे। सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि कंबर अधिक 1.5 इंच फक्त आपल्याला इथे ऍड करून घ्यायचं। तर कंबर आपलं 7 इंच आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5 इंच मार्जिन ऍड करायचे। तर शक्यतो तुम्हाला वाटत असेल कमी बिमी पडेल तर थोडंसं एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे। सरळ आपल्याला ही लाईन इथून ड्रॉ करून घ्यायची आहे आणि नंतर आपला जो छातीचा 10वा भाग होता अशा पद्धतीने हा जो शेप असतो ना तो तुम्ही प्रॉपर अशा पद्धतीने इथून 3.6 वरती तुम्ही हा शेप थोडासा हलकासा 1 इंच जरी वरती घेतला ना तरी पण काहीच हरकत नाही, 1 किंवा पाऊण इंच अशा पद्धतीने हा योकपट्टीचा शेप तुम्हाला इथे देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथे आपण हे कट करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने ही योकपट्टी पण आपली वाढवून झालेली आहे। त्याच्यामुळे तुम्ही म्हणणार की मार्जिन शिवल्यानंतर कमी पडेल, बिलकुल कमी पडत नाही। अशा पद्धतीने तुम्हाला योकपट्टीमध्ये आपण 1.5 इंचच होतं आपलं, तर इथे आपण किती मार्जिन आपली ऍड झालेली ओके। हे बघा 1.5 इंच फक्त आपण घेतलं होतं, तर जवळजवळ इथे आपलं हे अंतर किती वाढलेलं आहे बघू शकता, 1.5 वाढलेलं आहे। तर ज्यावेळेस आपण टीच करणार ना त्यावेळेस अगदी प्रॉपर आपलं हे टीचिंग होणार आहे ब्लाऊज ओके। अगदी परफेक्ट असं आपला खालच्या बाजूला अर्धा इंच जाणार आहे। हे प्रॉपर इथे अशा पद्धतीने जोडलं गेलं ना तर ते अशा पद्धतीने येणार आहे, ते प्रॉपर येणार आहे, कुठेही कमी पडणार नाहीये। तर ह्या पद्धतीने तुम्हाला खालच्या बाजूला आपलं शिलाई मार्जिन जाणार आहे, इथे अर्ध जाणार आहे। तर शिवून बॅक साईड आणि फ्रंट साईड हे अगदी प्रॉपर तयार होणार आहे। तर अशा पद्धतीने आपलं 3 प्रिन्सेसचं इथे कटिंग झालेलं आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय।